या सत्र न्यायालय भरतीमधील कनिष्ठ लिपिक पदासाठी मराठी आणि इंग्रजी टायपिंगसाठी फक्त तुमच्याजवळ केवळ एवढे दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्या दिवसामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची तयारी करायची आहे. तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच काही मित्रांचे बरेच यामध्ये कन्फ्युजन आहे. मी पाहत आहे त्यामध्ये सध्या स्टेनोग्राफर या पदाची टायपिंगची जी परीक्षा आहे ती सध्या चालू आहे आणि त्यामध्ये कोणत्या ठिकाणी लीगल पॅसेज येत आहे आणि कोणत्या ठिकाणी साधा पॅसेज येत आहे. त्याच्यामुळे जे काही कनिष्ठ लिपिक या पदासाठी विद्यार्थी आहेत ते अतिशय कन्फ्युजन मध्ये आहे की कोणत्या पॅसेजची तयारी करावी. तर तो कन्फ्युजन देखील मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचं दूर होणार आहे. कारण तुम्हाला सर्वात अगोदर कनिष्ठ लिपिक आणि स्टेनोग्राफर यामधला तुम्हाला फरक समजणे महत्त्वाचं आहे. त्यांचं कार्य काय आहे ते समजणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. उगाच कोणी सांगत आहे म्हणून हे करा ते करा त्या लफड्यामध्ये तुम्ही पडायचं नाही. तर कनिष्ठ लिपिक या पदानुसारच तुम्हाला टायपिंगची तयारी करायची आहे आणि कोणते पॅसेज आणि कशा प्रकारचे येतात आणि लघुलेखक श्रेणी म्हणजेच स्टेनोग्राफर हा पद वेगळा आहे, त्याचं कार्य वेगळं आहे आणि कनिष्ठ लिपिक हा पद वेगळा आहे आणि त्याचं कार्य वेगळं असणार आहे. तर पाहूया. तर पहा, तुम्हाला माहित आहे, तुम्ही पाहत आहे की दररोज कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याचे स्टेनोग्राफर या पदासाठी परीक्षा होत आहे. यामध्ये सांगितलं जाते बॅक पेस चालू होता, शॉर्ट कीज बंद होत्या, चालू होत्या, लीगल पॅसेज आलता, साधा पॅसेज आलता. तर पहा मित्रांनो, स्टेनोग्राफर या पदासाठी लीगल पॅसेज येणं 99% अपेक्षित आहे आणि लीगल पॅसेज त्यांना येतो. कारण मित्रांनो त्यांचं कार्यच ते आहे. स्टेनोग्राफर या पदाचं कार्यच तेच आहे आणि कनिष्ठ लिपिक या पदापेक्षा जास्त काम त्यांना असते. त्याच्यामुळं त्यांचं जे काय मॅटर असणार आहे किंवा टायपिंगचा जो पॅसेज देणार आहे परिचय ते कनिष्ठ लिपिक या पदापेक्षा हार्ड असणार आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त लिगली शब्दाचा जे काय न्यायालयाशी संबंधित असतात आणि ते साधारण नसतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कायदे, कंस किंवा वेगवेगळे मोठमोठे शब्द जे की आपल्याला टाईप करण्यासाठी जास्त वेळ घेऊ शकतात. अशा प्रकारे शब्दांचा वापर यामध्ये केलेला असतो स्टेनोग्राफर साठी. परंतु कनिष्ठ लिपिक या पदासाठी पॅसेज हा तुमचा अवघड नसतो. एक गोष्ट लक्षात घ्या, कनिष्ठ लिपिक या पदासाठी पॅसेज हा जसं काय स्टेनोग्राफर या पदासाठी येत आहे ॲज इट इज तसा पॅसेज येणार नाही. शब्द एकदम सिंपल, साधे आणि सोपे असणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला आपण जे काही पॅसेज प्रोव्हाइड केलेले आहेत त्या पद्धतीनं तुम्हाला तयारी करायची आहे. सिंपल आणि साधे शब्द येतात. फक्त फरक एवढाच आहे की मित्रांनो तुम्हाला 10 मिनिटांमध्ये तुम्हाला ते कव्हर करायचं आहे. स्टेनोग्राफर ते 100% कव्हर करतात, परंतु कनिष्ठ लिपिक हे जे काही मुलं पदासाठी तयारी करायला आहेत त्यांना लवकर कव्हर होत नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस मध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे. माझा सांगण्याचा एवढाच उद्देश होता की तुम्ही स्टेनोग्राफर या पदाचे जे पेपर होत आहेत त्यांच्याकडे तुम्ही पाहू नका मित्रांनो. तुम्ही फक्त तुमच्या प्रॅक्टिसवर फोकस करा. तुम्हाला दिलेल्या पॅरेग्राफवर, पॅसेजवर तुम्ही फोकस करा आणि पॅसेज हे तुमचे लीगल नसतील, सिंपल साधे पॅसेज असतील तेच तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करायचे आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट एक मुद्दा सुरू आहे की स्टेनोग्राफर या पदासाठी जे काही ठिकाणी बॅकपेज सुरू आहे, काही ठिकाणी बॅकपेज सुरू नाही. आता ज्या ठिकाणी सुरू आहे तर मित्रांनो 100% त्या ठिकाणचा जो पॅसेज आलेला असेल तो हार्ड असेल. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे बॅकपेज सुरू ठेवलेला आहे. परंतु कनिष्ठ लिपिक या पदासाठी बॅकपेज चालू असेल किंवा नसेल हे कदाचित सांगता येणार नाही. त्याच्यामुळे माझं तर 100% तुम्हाला सांगणं मत आहे की तुम्ही विदाऊट बॅकपेजची तयारी करा. कारण कसं आहे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किंवा कोणत्याही राज्यामध्ये जर फिरायचं असेल तर तुमच्याकडे ऑलरेडी गाडीचं तिकीट असणं अत्यंत आवश्यक आहे. बसचं तिकीट. समजा तुम्हाला एखाद्या गावाला जायचं आहे आणि तुमच्याजवळ बसचं तिकीटच नाही, पण बस तुमच्या समोर येऊन थांबलेली आहे, मग तुम्ही काय करणार हो? तुमच्या बाजूच्याने तिकीट काढून ठेवलं ना, ते जाणार आणि तुम्ही त्याच ठिकाणी बसणार. त्याच्यामुळं तुम्हाला सर्वात अगोदर कोणतीही गाडी असो त्याचं तिकीट काढून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. ती गाडी आली की डायरेक्ट त्याच्यामध्ये तुम्हाला बसून जाता येईल. त्याच्यामुळं तुम्हाला फक्त बाकीच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. ओन्ली प्रॅक्टिस करा आणि सिंपल साधे वर्ड्स येतात. कठीण एखादे दोघादे शब्द त्या ठिकाणी येतील तर त्याचा तुम्ही सराव करा आणि ते तुम्हाला पॅसेजमध्ये दिलेले आहेत. परंतु जास्तीत जास्त टेन्शन घेत बसू नका की लीगली पॅसेज येतील. लीगली पॅसेज हा प्रकार वेगळा आहे, ते स्टेनोग्राफरसाठी असेल, परंतु कनिष्ठ लिपिक पदासाठी 99% तर लीगली पॅसेज येणार नाहीत. हे झालं मराठी टायपिंगसाठी. आणि इंग्लिश टायपिंगसाठी सुद्धा त्याच प्रकारचं आहे. स्टेनोग्राफरसाठी लीगली पॅसेज असतील
आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठी सिंपल साधे पॅसेज येतील जे तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे त्याची तुम्हाला त्या ठिकाणी तयारी करायची आहे. आता ह्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं सांगणं होतं, की परीक्षा कधी होणार आहे, किती वेळ आपल्याला मिळणार आहे. तर मी तुम्हाला ते सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी. पहा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे कोर्टाचं कॅलेंडर आहे. कोर्टाचं कॅलेंडर आहे. तर पहा तुम्हाला काय दिसत आहे, तुमची जी काही एक्झाम आहे ती एक्झाम कधी होऊ शकते. तर पहा 15, 16 आणि 17, 14, 15, 16, 17 लगातार 4 दिवस हॉलिडे आहे, सुट्टी आहे. झाली तर तुमची जी काही परीक्षा आहे तर या तारखेला होऊ शकेल. कदाचित 14, 15, 16, 17 तारखेला झाली तर आपण संभावना दर्शवत आहोत, कारण की 4 दिवस लगातार आपल्याला सुट्ट्या दिसत आहेत. तर त्यानंतर पहा पुढे जे काही 28 तारीख आहे, त्या 28 तारखेला लोक अदालत किंवा लोक न्यायालय सुरू होणार आहे. त्याच्यामुळे तर शेवटी तुमची एक्झाम होणारच नाही या वेळेला. परंतु मग तुमची जी काही टायपिंगची एक्झाम आहे ती होईल ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला किंवा पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहेत. का चान्सेस आहेत, की कारण स्टेनोग्राफरच्या परीक्षा संपल्या, त्याच्यानंतर जिल्हा सत्र न्यायालय शिपाई हमाल या पदाचा निकाल देखील लागलेला आहे. सर्व गोष्टी झालेल्या असणार आहेत सप्टेंबरमध्ये. तर फर्स्ट वीकमध्ये तुमची मराठी आणि इंग्रजीची टायपिंगची परीक्षा होण्याची शक्यता आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा शेड्यूल पडला तर जास्त तुम्हाला टाईम मिळणार नाही. कशामध्ये? सुरुवातीला मराठीची परीक्षा होईल आणि त्यानंतर लागलीच होईल कशाची? इंग्रजीची, आणि त्यामध्ये तुम्हाला जास्त कालावधी मिळणार नाही. तर तुम्हाला त्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. आणि अजून काही तुमच्या समस्या असेल तर टेलिग्राम चॅनल आहे, WhatsApp चॅनल आहे आणि WhatsApp नंबर सुद्धा आहे आणि कमेंट्स बॉक्स सुद्धा आहे. तर या मार्गाने तुम्ही तुमची जे काही समस्या आहे ते तुम्ही शेअर करू शकता.